काल झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या निवडीनंतर बरेच काही ज्यांना याच्यामध्ये यश आलं नाही त्यांनी म्हणजे पालकमंत्री असेल बरेच आमच्यावर आणि भाजपवर आरोप केले की आम्ही दंडेलशाही केली, लोकशाहीचा खून झाला वगैरे वगैरे बरंच काही त्यांनी केले. मला आपल्याला सर्वांना आणि आपल्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्वच लोकांना मध्ये आहे की आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पूर्ण लोकशाही पाळून लोकशाही पद्धतीनं या निवडणुकीला सामोरं गेलो. आमचे काल जिल्हा परिषद मध्ये ज्या वेळेला सभागृहामध्ये आमचे सदस्य गेले त्यावेळेला आमचे भारतीय जनता पार्टीच्या बाजूनं 32 आमचे सदस्य होते. 32 सदस्य आमचे सभागृहामध्ये गेले. सर्वजण स्वतः गेले. त्यात कुणीही मी त्यांच्या मागं होतो का जयाभाऊ मागं होते का असं अजिबात नाही. सगळे त्यांचे ते गाडीतनं येऊन त्यांचे ते सगळे गेले. दुसरं म्हणजे जे आमच्या विचाराचे काही सदस्य खरं म्हणजे या समोरच्यांनी त्यांना गेले 5-7 दिवस दबावाखाली ठेवलं होतं. अशा आमच्या विचाराच्या या सदस्यांनी सभागृहात गेल्यानंतर भारतीय जनता पार्टीकडनं मतदान केलं. ते त्यांनी त्यांच्या पूर्ण विचारानं आणि पूर्ण येणं केलेलं आहे. त्याच्यामध्ये कुणालाही म्हणजे भीती घालण्याचा दबाव वगैरे आणि असा कुठलाही प्रकार भारतीय जनता पार्टी का आम्हा कुणाकडनंही केला गेलेला नाही. अजून एक विषय जे सारखं हे केलं जाते की आता पण आपण थोडं अनौपचारिक बोलत होतो की जी तक्रार सुद्धा किडनॅपिंगची जी काही दाखल झाली त्यामध्ये आमचा भाजपचा कुठलाही तक्रारदार नाहीये. त्या सदस्यांच्या घरातल्यांनीच तक्रार दाखल केली. मुलांनी स्वतःच्या म्हणजे जे सदस्य होते त्यांच्या चिरंजीवांनीच तक्रार दाखल केली आहे आणि त्यांनीच नावं दिली आणि पोलिसांनी आलेल्या तक्रारीप्रमाणे कार्यवाही केली आहे. ह्यात पोलिसांचं पण काय चुकलं किंवा पोलिसांनी मग असं समजायचं का की तक्रार तरी पोलिसांनी गप्पच बसायला पाहिजे होतं. पोलिसांना जे योग्य वाटलं आलेल्या तक्रारीनं आणि ह्यानं निवडणुकीच्या ह्यानं म्हणा किंवा निवडणूक आहे अशा पद्धतीनं जर कोणाला किडनॅप करून नेलं अशी तक्रार तर त्यांनी ती कार्यवाही केलेली आहे. त्यामुळं मगाशी जे मी म्हणले की भारतीय जनता पार्टी अयशस्वी झाली, हरली की लोकशाही जिंकली आणि आम्ही भाजप जिंकली की मात्र आम्ही दंडेलशाही केली. ते बाकीचे झाले इतर पक्ष निवडून आले की भाजप म्हणजे ते मशीन चांगलं आणि भाजपचे सगळे निवडून आले की मग मात्र मशीन हे असा जो एक भाजपवर हे केला जातोय त्यामध्ये नाही. काल पूर्ण लोकशाही पद्धतीनं आणि जे जिल्ह्यातील ह्यांची अपेक्षा होती. आज आमचे 27 सदस्य म्हणजे 28 म्हणजे रामभाऊ वेताळ्यांच्या पण मंडळी होत्या. आमच्याच 28 आमचे सदस्य होते आणि जे मित्रपक्ष आमच्या बरोबर यायची ज्यांना इच्छा होती ते आमच्या बरोबर आले, आमच्या विचाराचे आले आणि 33 मतं आम्हाला मिळून आमच्या जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आमचे निवडून आले. हे कालच्या ह्याच्यातले हे. आता ज्यांना त्यांची लोक सांभाळता आली नाहीत किंवा ज्यांच्यावर त्यांच्याच सभासदांचा किंवा सदस्यांचा विश्वास नव्हता काय जे काय असत तर त्यांनी बघा. आम्ही काही त्याच्यामध्ये कुठेही जाऊन कोणालाही करून आलो नाही किंवा काही वेगळं आम्ही तिथं केलं नाही. त्यामुळे दंडेलशाही आम्ही खून केला लोकशाहीचा वगैरे वगैरे हे साफ खोटे आरोप जिल्हा भाजपच्या सर्व आमच्या पदाधिकारी म्हणून आम्ही जिल्ह्यातले सगळे आमच्यावर केले जातात. त्यात काही तथ्य नाही. तुम्ही महाराज हे सगळं एका बाजूने सांगताय पण या सगळ्याच्या बाबतीत आम्ही कोर्टात न्याय मागणार आहे अशा प्रकारचे त्यावेळेस दोन्ही मंत्र्यांकडून सांगण्यात आलं किंवा विधानसभेत हा प्रश्न उपस्थित करणार आहे आम्ही की आमच्यावर या पद्धतीनं हल्ला करून किंवा या त्रास देऊन आमच्याकडनं हे सत्ता घेण्यात आली. नाही आमच्या शेवटी पोलीस स्टेशन कोर्ट आणि जे जे मार्ग काय म्हणजे ते मार्ग सगळ्यांनाच खुले आहेत. काय कुणी कोणाचे ते मार्ग बंद करू शकत नाही. जिथं तर तो कुठं जायचं काय करायचं हा काय दाद विचारायची किंवा मागायची तो त्यांचा विषय आहे.
तर हल्ला एकतर आम्ही कुठं हल्ला केलेला नाही, पहिली गोष्ट. जे काही मी परत सांगतो की पोलिसांची कार्यवाही जी झाली आहे ती पोलिसांनी आलेल्या गुन्ह्याच्या ह्याच्यावर कार्यवाही केलेली आहे. आम्ही काय पोलिसांचे कपडे घालून काय आम्ही जाऊन तिथं काय पकडापकड किंवा त्यांची दांडकी घेऊन काय आम्ही तिथं जाऊन बसलो नव्हतो. पोलिसांनी हे केलेलं आहे, पोलिसांनी कार्यवाही केली. पोलिसांच्या कार्यवाहीमध्ये आता खरं म्हणजे ज्यांनी आता जे लोकप्रतिनिधी आहेत किंवा मंत्री आहेत जे आता आम्हालाही करतात त्यांनी पोलिसांच्या कार्यवाहीमध्ये म्हणजे खरं म्हणजे मग त्यांनी त्यात आडवं पडायला नाही पाहिजे होतं. पोलिसांनी काय असेल ते रितसर जे असेल कार्यवाही करून निर्णय घेतला असता. त्यांनी तरी पोलिसांची कार्यवाही गुन्हेगारांना लपवण्यासाठी किंवा त्यांना हे करण्यासाठी का पडावं? आम्ही हल्ला करायला किंवा आम्ही काही तिथं कुठं जाऊन हे केलं नाही. त्यांचं जे झालं ते पोलिसांच्या कार्यवाहीत त्यांचं जे झालेला विषय आहे. त्यामुळे त्याच्याशी आमचा भाजप म्हणून आमचा काहीच संबंध नाही. पोलिसांच्यावरती वरून दबाव होता आणि भाजपचे गडी असलेले पोलीस वागलेत असं शंभूराज देसाईंचा आरोप आहे. आता असं कसं म्हणू शकतो आपण? आता वरून दबाव किंवा कुठून दबाव वगैरे कुठनं जाईल? आता ह्या गोष्टी बोलायला ठीक आहेत. आता ह्याला अर्थ काय ह्या बोलण्याला वरून दबावाला? तर तुम्ही शंभूराजे तर पालकमंत्री आहेत, जिल्ह्याचे प्रमुख आहेत. ते उलट दबाव असला तर त्यांचाच असला पाहिजे सगळ्यांवर. आम्ही तर काय आता मंत्री झालोय. मी काय जयभाऊ आम्ही दोघं एकाच वेळेला मंत्री झालो. आम्ही नवीन नाही ते पूर्वी किती आता मागची टर्म झाली, आताची टर्म झाली, गृह खातं सांभाळले. आता आमच्या वरून कुठनं आता असला तर दबाव तर पालकमंत्र्यांचाच असला पाहिजे. मुख्यमंत्री भाजपचे आहेत. पण मुख्यमंत्र्यांनी या निवडणुकीत लक्ष कुठं घातलेलंच नाहीये. तुम्ही बघा कधी त्यांनी ही निवडणूक अगदी कधी फोन कधी झाला, कुणाला झाला, न कुठला, मग ते एकदा सगळं तरी मग असं मोगम बोलण्याचा अर्थ नाही ना. फोन झाला आणि मग हे झालं आणि मग ते झालं. गेल्या 10 वर्षात पोलिसांना जी वागणूक मिळाली त्याची बाळास निघाल्याची चर्चा. आता ही आमचा विषय आहे का हा? आता हे कुणी वागणूक दिली, काय दिली आणि कोणाच्या ते समजा हे जर चर्चा खरी असली तर हा ज्वालामुखी कुणाच्या हात होता? आम्ही पेटवला का? काय केलं तुम्ही? पालकमंत्री पहिल्यांदा पोलिसांसमोर हातबल झाल्याचं पाहायला मिळालं. हे बघा, आम्हाला आता पालकमंत्र्यांचं आणि पोलिसांचं काय प्रेम आहे आम्हाला माहित नाही. आम्ही काय त्या ह्याच्यामध्ये कुठेही मध्ये नव्हतो. पोलिसांची जी कार्यवाही मी परत सांगतोय, जो गुन्हा दाखल झाला त्याच्यावरनं जे होती ते होतं. आता त्यांचं आमचा विषय एवढाच आहे की आम्ही पूर्ण लोकशाही पद्धतीनं या निवडणुकीला सामोरं गेलो. आम्ही जातानाच आमची सगळे मिळून 32 जण होती आणि दुसरे जे आमच्याच विचाराचा एक जण ह्यांनी खरं म्हणजे डांबून ठेवला होता, ताब्यात ठेवला होता. त्यानं आत गेल्यानंतर नाव वेळ आल्यावर सांगेन ना कोणी आम्हाला मतदान दिलं. तुम्हाला नाव माहितच आहे की काय सांगायचं. आम्हाला आत गेल्यानंतर ज्याला आमच्या डांबून ठेव त्याने आम्हाला एक मतदान आम्हाला, त्यामुळे आम्ही 33. कुठं राडा घडला? नाही अजिबात नाही. नाही काहीच नाही घडलं. ज्या सदस्यांनी भाजपला मतदान केलं त्यांच्याकडच्या, तर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकते का आम्हाला विचारतोय? ते आता आम्ही कसं याला हे देणार? नाही, शिवसेनेच्या म्हणजे यांनी महेश शिंदेनी आता काही वेळापूर्वी प्रेस जी घेतली तर त्यांचं महेश शिंदे आमदार महेश शिंदे म्हणणे आमचं फ्री पोल होतं तेव्हा माझी जो त्यांचं म्हणणं आहे की आमचं ज्या पद्धतीनं आम्ही निवडणूक लढली त्या पद्धतीने आम्ही भाजप बरोबर राहिलो. त्यामुळे आमच्यावर कारवाई होईल का नाही हे होणे शक्य नाही. आणि एकीकडे दुसरीकडे मंत्र्यांचं सांगणं आहे, पालकमंत्र्यांचं, की ज्यांनी व्हीप बजवला आणि त्याच्या विरोधात गेले त्यांच्यावर आम्ही पक्ष बंदी अंतर्गत कारवाई करणार. ज्यांनी उल्लंघन केलं त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई व्हावी यासाठी पहिला काय विषय आहे, कालपासून जे अकांड तांडव करताय ते पालकमंत्री अकांड तांडव पोलिसांचा विरोध करताय. आजपर्यंत पोलिसांची सेवा घेताना बरं वाटत होतं. 5-5 पोलीस गाड्या मागे पुढे घेऊन पोलिसांचे हॅरेसमेंट करणं, चौकामध्ये जर पोलीस नसला तर ते सस्पेंड करणं, कुठल्या गोष्टी एका देवाचं दर्शन घेत असताना अख्ख्या शहराला वेठीला धरणं. आजपर्यंत पोलिसांना वेठीला धरायचं काम केलं कुणी? हे आपण बघितलं असेल आतापर्यंतची परिस्थिती काय आहे.
आता तुम्ही एसपीशी बोलताना सुद्धा गडगडे असल्यासारखे एसपीला बोलून आजपर्यंत तुम्ही ज्या पद्धतीचं वर्तन केले, लांब कशाला, काल तुम्ही जिल्हा परिषदेतले सगळे सीसीटीव्ही काढून बघा. ज्या पद्धतीनं पालकमंत्र्याची एंट्री, काय स्टाईल, आता स्टाईलमध्ये ज्या पद्धतीने पोलिसांच्यावर त्यांनी शिव्याचा भडीमार केला, ज्या पद्धतीनं पोलिसांना काय रे, कोण आहे रे, माज आलाय का, मस्ती आली का, बघून घेईन, काय रे, काय बघतोस, का थांबलायस, कशा बोल इथं आलाय, हे कोण बोललं काल? म्हणजे तुम्हाला माहिती नाही ज्या स्टाईलनं आपण पोलिसांशी वर्तन केलं, आणि मला एक सांगा, प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी ज्या पद्धतीचं वर्तन केलं, हे कुठल्या लोकशाहीचं संकेत? आणि हे लोकशाहीचं कोण सांगतो लोकशाहीच्या गप्पा मारतं काल? ज्या पद्धतीनं आपण ही निवडणूक होती ना, तर निवडणूक होती, जिल्हा परिषदेच्या गेटच्या आत जायचं कारण काय होतं? जिल्हा परिषद सदस्याची निवडणूक होती ना, काय कारण होतं त्यांचं आत जायचं? अधिकाऱ्यांना दमबाजी करायची. आजपर्यंत जिल्हा परिषदेत कधी बैठक लागली नाही, काल कशी बैठक लागली? आणि हे सगळं करत असताना आपण ज्यांच्यावर 307चे गुन्हे दाखल आहेत, त्यांना हाताला धरून तुम्ही कसं काय नेतात? आणि आपण काल एवढं सगळं सांगत होतो की खोटा गुन्हा दाखल केला, खोटा गुन्हा दाखल केला, खोटा गुन्हा दाखल केला. माझा सवाल आहे, काल तुम्ही गुन्हा कुणी दाखल केलाय म्हणून का नाही सांगितलं? सगळं सांगितलं, गुन्हा दाखल केला. गुन्हा कुणी दाखल केला? गुन्हा दाखल केला जो सदस्य ज्या सदस्याच्या वडिलांना त्यांनी गेल्या 45 दिवसापासून डांबून ठेवले, तो राष्ट्रवादीचा सदस्य आहे. ज्यांनी गुन्हा दाखल केला तो राष्ट्रवादीचा पदाधिकारी, आता नव्यानंच पक्षात घेतलाय त्यांनी, आणि तो त्यांच्यासोबत त्यांनी गुन्हा दाखल केलाय. इथं भारतीय जनता पक्षाचा संबंध आला कुठं? का तुम्ही भारतीय जनता पक्षावर आरोप करताय? संबंध आला कुठं? तो तुमचा पक्षांतर्गत विषय आहे, पक्षामध्ये तुमचं चाललंय. आणि वडिलांचं अपहरण झालं, मुलगा सांगतोय, आम्ही म्हणून सांगितलं त्याचं अपहरण झाल्यावर. तेव्हा काल 3 वेळा दोन्ही मंत्री ठासून सांगत होतो, लोकशाहीचा खून केला, खोटे गुन्हे दाखल केले, खोटं हे केलं, खोटं ते केलं. कुणी केलं? तेव्हा पहिला विषय आहे की त्यांना दोघांनाही माझा सवाल आहे, तुम्ही कालपासून जे प्रेस घेताय, तुम्ही गुन्हा कुणी दाखल केला हे का नाही सांगितलं? का नाही सांगितलं? आणि एवढी लोकशाहीची पूजा करता तुम्ही, तर मग तुमच्या सदस्यांवर विश्वास नव्हता, 45 दिवसापासून का डांबून ठेवले होते? कशासाठी डांबून ठेवले होते? आणि त्याला गाडीतून उतरताना सोडून हाताला धरून जातात, त्यांच्यावर दबाव नव्हता का? प्रेशर नव्हतं का? ही लोकशाही आहे का? मतदानाला माणूस जेव्हा जातो तेव्हा मतदान केंद्रापासून किती लांब थांबायचं असते? 100 मीटर. कुठं होतं 100 मीटर? कुठं होती लोकशाही? अख्ख्या जिल्हा परिषदेमध्ये पालकमंत्र्यांनी उच्छाद मांडला होता. पोलीस पासून अधिकाऱ्याच्या पासून सगळ्यांना जी शिवीगाळ ज्या पद्धतीने केली, अख्ख्या जिल्हा परिषदेमध्ये उच्छाद मांडला होता. ही निवडणूक आहे? अशा पद्धतीच्या निवडणुका होतात? तुम्ही यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार आम्हाला शिकवता, त्या यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जिल्ह्यामध्ये या पद्धतीचा पालकमंत्री कसं काम करतो? आजपर्यंत आपण सगळ्या गोष्टी सांगताय की आम्ही हे केलं, भाजपने हे केलं, भाजपनं ते केलं. तुम्ही काय केलं? काय चाललंय पाटणमध्ये? काय चाललंय वाईट? हे कधीच आपण बघितलं पाहिजे ना. आणि या अशा प्रसंगात आम्ही अनेकदा गेलो, ते सगळं भोगलेलं आहे. पण पेरलं एकत्र उगवत. तुम्ही मागणी करताय का पालकमंत्री बदलायची? आम्हाला पालकमंत्री आवडतात, आमचा अमल काय? आम्हाला पालकमंत्री आवडतात. का अशाला बदला म्हणून सांगू? तेच पाहिजे. हो, चांगलं चाललंय. तुम्ही ग्रामविकास मंत्री आहे, जिल्हा परिषद तुमच्या ताब्यात आहे, त्यामुळे तुम्ही प्रशासनाला हाताला धरून सीसीटीव्ही बंद करायला हवे असा आरोप आहे. त्याचा काय खुलासा? अरे बाबांनो, जयकुमार गोरे जिल्हा परिषदेमध्ये आला नाही, बरोबर ना? ग्रामविकास खात्याचा मंत्री होतो तर मीच पहिला रुबाब मारायला पाहिजे तिथे. यंत्रणा सगळी माझ्या मागे पुढे फिरली असते. लोकशाही मार्गाने निवडणूक होते, आपण रिसर्च करायचं नाही ही परिस्थिती होती. आपण नाही जिल्हा परिषदेमध्ये गेलो. जिल्हा परिषदेचं मतदान आहे 11 वाजता, तुम्ही शिवला सांगून बैठक लावता 11 वाजता. लेखी पत्रांत तिला सांगता की बैठक घ्या 11 वाजता. कशी बैठक होते? तर लोकशाही
ची मूल्य जेव्हा तुम्ही सांगता तेव्हा लोकशाहीची मूल्य जपायची जबाबदारी आपली आहे. सातत्यानं ज्या पद्धतीचं त्यांचं काल जे सांगणं होतं, लोकशाहीचा खून झाला, गळा घोटला, हे झालं. एक विषय आहे की जर पोलिसांना त्यांनी त्यांची कारवाई करू दिली असती, जर त्या कारवाईत ते मध्ये आली नसते तर कदाचित त्या दोन्ही सदस्यांना मतदानही करता आलं असतं. जेव्हा तुम्ही राजकीय हस्तक्षेप करून त्यांच्यावर कारवाई चौकशी सुद्धा करू द्या, केस झाली का नाही झाली हे सुद्धा बघू देत नाही तुम्ही त्यांना, त्या पोलिसांना हात लावायचा नाही आरोपीला, ही कुठली पद्धत? या छोट्या छोट्या गोष्टी होत्या. आपण त्या कारवाईत हस्तक्षेप केला नसता, कदाचित मतदान पण केलं असतं त्या सदस्याने. पण ज्या पद्धतीचा राजकीय हस्तक्षेप त्या ठिकाणी झाला, आणि अगदी मी म्हणतो 2 सदस्य आले त्यांनी मतदान केलं, तरी काय जिंकत होते का ते? 33 मतं. आम्हाला 33 मतं पडली होती, 2 प्लस करा, 30 आणि 2 32 झाली, तरी काय